हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण अकाउंटिंगचे काही बेसिक पॉईंट्स बघतोय ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याच्यापैकी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड. अकाउंटिंग स्टँडर्डवर देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. अकाउंटिंग स्टँडर्डवर प्रश्न विचारताना फक्त एवढ्या पद्धतीने विचारला जातो की AS1 कोणता आहे, AS2 कोणता आहे, किंवा अकाउंटिंग स्टँडर्ड रूल्स कधी इस्टॅब्लिश झाले, किंवा बोर्ड कोणता आहे. तर या टाईपने याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आज आपण लिस्ट बघू, त्या अकाउंटिंग स्टँडर्डची लिस्ट बघू. याच्यामध्ये AS फर्स्ट आहे, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. मग आता याच्यावर प्रश्न विचारताना तुम्हाला कसा विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर AS1. ठीक आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड AS1 किंवा AS2 स्टँड फॉर. मग AS2 कोणतं आहे, AS3 कोणतं आहे, किंवा कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लोची इन्फॉर्मेशन कोणत्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये आहे. ठीक आहे, मग कॅश फ्लो स्टेटमेंट, मग ते स्टँडर्ड कोणतं आहे, AS3. तर या पद्धतीने आपल्याला टायटल माहिती असणं आवश्यक आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड कोणता आहे, ठीक आहे, आणि अकाउंटिंग स्टँडर्ड कोणी इस्टॅब्लिश केले किंवा कोण तयार करतं. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड कोणकोणते आहेत, तर हे टायटल आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त अकाउंटिंग स्टँडर्डचे टायटल बघणार आहोत आणि याच्यामध्ये कोणते तुम्हाला जास्त महत्त्वाचे आहेत आणि कोणत्यावर प्रश्न विचारला जाऊ हे आज आपण डिस्कस करू. तर AS फर्स्ट आहे, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. ठीक आहे, अकाउंटिंग पॉलिसीज कोणत्या बिझनेसमध्ये फॉलो करायच्या, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन कशी डिस्क्लोज करायची, तर ही सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये AS1मध्ये आहे. AS2 आहे, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरी म्हणजे काय, स्टॉकचं व्हॅल्युएशन कोणत्या मेथडने होणार. त्याच्यानंतर स्टॉकमध्ये काय काय येतं, इन्व्हेंटरीमध्ये काय काय इन्क्लूड असतात. इन्व्हेंटरीमध्ये काय काय येतं, रॉ मटेरियल प्लस वर्क इन प्रोग्रेस आणि प्लस फिनिश्ड गुड्स, या तिन्हीचा समावेश इन्व्हेंटरीमध्ये होतो. ठीक आहे, मग इन्व्हेंटरीशी संबंधित कोणता अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, AS2. AS3 कॅश फ्लो स्टेटमेंट, बिझनेसमध्ये कॅश किती आली किती गेली, कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोचं जे स्टेटमेंट असतं याला कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणतात. याच्याशी संबंधित अकाउंटिंग स्टँडर्ड कोणतं आहे, AS3. AS4 कोणतं आहे, कॉन्टिंजन्सी अँड इव्हेंट्स ऑकरिंग आफ्टर बॅलन्स शीट डेट. बॅलन्स शीट डेट नंतर म्हणजेच आपली बॅलन्स शीट आपण प्रिपेअर केल्यानंतर डेट संपल्यानंतर ज्या कॉन्टिंजन्सी किंवा इव्हेंट ऑकर होतात, म्हणजेच थोडक्यात आपण फायनान्शियल स्टेटमेंट बनवल्यानंतर आपण जे प्रिपेअर्ड किंवा याच्या ॲडजस्टमेंटच्या पॉईंट्स जे करतो, तर याच्याशी संबंधित AS4 आहे. त्यानंतर AS5 आहे, नेट प्रॉफिट और नेट लॉस फॉर द प्रायर पिरियड आयटम्स अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज. त्यानंतर AS7 आहे, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. AS9 आहे, रेव्हेन्यू रिकग्निशन. रेव्हेन्यू रिकग्निशन हे देखील एक महत्त्वाचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. आता याच्यामध्ये AS1, AS2, AS3, AS9, AS10, तर याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, AS9 काय, रेव्हेन्यू रिकग्निशन कन्सेप्ट, रेव्हेन्यू रिकग्निशन. त्यानंतर AS10 कोणतं आहे, अकाउंटिंग फॉर फिक्स असेट. ठीक आहे, मग प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट या सगळ्या काय फिक्स असेट. मग फिक्स असेटचं जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते कोणतं, AS10. AS11 कोणतं आहे, द इफेक्ट ऑफ चेंजेस इन फॉरेन एक्सचेंज रेट. त्यानंतर AS12 कोणतं आहे, अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट्स. AS13 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, हे देखील आपल्याला विचारलं जातं. AS14 आहे, अकाउंटिंग फॉर अमलगमेशन्स, दोन कंपन्यांचं एकत्रीकरण, याला काय म्हणतात, अमलगमेशन. मग ते कशामध्ये, AS14मध्ये. AS15 आहे, एम्प्लॉई बेनिफिट्स. AS16 आहे, बॉरोइंग कॉस्ट. AS17 सेगमेंटेशन रिपोर्टिंग. AS18 दिलं आहे, रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर. AS19 लीज, अकाउंटिंग फॉर लीज, हे सुद्धा विचारलं जातं, AS19. त्यानंतर AS20 आहे, अर्निंग पर शेअर. AS21 कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट, हे देखील महत्त्वाचं आहे. AS22 अकाउंटिंग फॉर टॅक्सेशन ऑन इन्कम. AS23 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट इन असोसिएशन. 24 कोणतं आहे, डिस्काउंटिंग ऑपरेशन. AS5 दिलं, इंटरिम फायनान्शियल रिपोर्टिंग. AS26 इंटेंजेबल असेट, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. AS27 फायनान्शियल रिपोर्टिंग ऑफ इंटरेस्ट इन जॉईंट व्हेंचरशी संबंधित. 27. 28 इम्पेअरमेंट ऑफ असेट.
आणि AS29 कोणतं आहे, प्रोव्हिजन, कॉन्टिंजंट लायबिलिटी अँड कॉन्टिंजंट असेट, हे कोणतं स्टँडर्ड आहे, AS29. तर अकाउंटिंग स्टँडर्डपैकी पर्टिक्युलर अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात, तर ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी हायलाईट केलेले आहे. तर याचे तुम्ही टायटल पाठ करूनच ठेवा. तर याच्यावर अकाउंटिंग स्टँडर्डवर फक्त अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड कोणता आहे, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड कोणते आहेत आणि त्याचं टायटल काय आहे किंवा कोणते महत्त्वाचे आहेत, तर या टाईपने फक्त प्रश्न विचारला जातो. त्यामुळे अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये टायटल महत्त्वाचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्डचे टायटल डिस्कस केले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.